स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचा हा अपडेट आपल्या समोर सांगतो आहे. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, 6 महिने ज्या वेळेला आपला कार्यकाळ संपला त्यानंतर 5 महिने जे वाढवलेले होते म्हणजे 11 महिन्याचा जो कार्यकाल होता, त्या कार्यकालामध्ये काही विद्यार्थ्यांना जॉईनिंग देण्यात आलेली आहे, रिजॉईनिंग देण्यात आलेली आहे. परंतु जे शिक्षण विभागातील जे विद्यार्थी होते त्यांच्याकरिता एक मे महिन्यामध्ये एक लेटर निघलेलं होतं, एक परिपत्रक निघलेलं होतं. आणि परिपत्रक निघाल्यानंतर जॉईनिंगच्या संदर्भातील पुन्हा एक 5 ते 6 दिवसांनी एक पुन्हा परिपत्रक निघलं की या विद्यार्थ्यांना मे आणि जून मध्ये सुट्ट्या असल्यामुळे जॉईन करून घेऊ नका, यांना 1 जुलै पासून जॉईन करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपला हा जून महिना संपत आलेला आहे, अजूनपर्यंत हे परिपत्रक आलेलं नाही आहे. ज्या वेळेला आपले सर्व विद्यार्थी आस्थापनाला ज्या वेळेला विचारत आहेत त्यावेळेला सांगत आहेत, म्हणजे आस्थापनेकडनं उत्तर येत आहे की ज्या वेळेला हे परिपत्रक येईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला जॉईन करून घेऊ. काही असे विद्यार्थी जे आहे आपले युवा कार्य प्रशिक्षणार्थी, त्यांना नाहक त्रास त्या संस्थेमार्फत किंवा त्या आस्थापनेमार्फत दिला जातो. उदाहरणार्थ ज्या प्रायव्हेट संस्था आहेत त्यावेळेला जेव्हा 6 महिन्याचा जेव्हा कार्यकाळ होता वाढवलेला होता त्यावेळेला विद्यार्थ्यांना 8-8, 10-10 विद्यार्थी त्या ठिकाणी युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होते. परंतु ज्या वेळेला मधलं जेव्हा परिपत्रक आलं त्यावेळेला 5 ते 6 विद्यार्थी जॉईन करून घेण्यात आले आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्या बाकीच्या विद्यार्थ्यांना मात्र सांगण्यात आलं की तुम्हाला अजूनपर्यंत जॉईन करून घेतलं जाणार नाही, कारण आम्हाला असं सूचना आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, असे जे विद्यार्थी आहेत आपले 5 ते 6 विद्यार्थी राहिलेले त्यांच्यावरती अन्याय होत आहे. मग अशा वेळेला तुम्हाला आस्थापनाला भेट देऊन किंवा त्यांना असं GR दाखवा म्हणावं की परिपत्रक दाखवा म्हणावं की असे फक्त 5च विद्यार्थ्यांना जॉईन करता येणार आहे की 11 पैकी 5च विद्यार्थ्यांना जॉईन करता येणार आहे. अशी जी उदाहरणं जर तुमच्यात असेल तर जाणीवपूर्वक आस्थापना तुमच्या सोबत अन्याय करत आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे. मग त्यावेळेला त्या आस्थापनेला धारेवर धरणं गरजेचं आहे. सर्व एकजूट जिल्ह्याची मग ती आपली टीम असेल, म्हणजे अध्यक्ष असेल किंवा मग तालुक्याचा अध्यक्ष असेल, ती एकजूट असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण जेव्हापर्यंत आपण एकजूट राहणार नाही तेव्हापर्यंत आपल्यावर असाच अन्याय होणार आहे. राहिला मुद्दा दुसरा जॉईनिंगचा, आता 2 ते 4 दिवसांमध्ये पुन्हा आपल्याला एक परिपत्रक येईल. जे विद्यार्थी जॉईन केलेले नाही आहे म्हणजे शिक्षण विभागामध्ये त्यांना 1 तारखेपासून जॉईन करून घेण्यात यावे असा GR म्हणजे असा परिपत्रक पुन्हा निघेल आणि त्या विद्यार्थ्यांसाठी ती आनंदाची बातमी असं विद्यार्थी मित्रांनो. आणि ही जी 2 महिने गॅप पडलेली आहे ते 2 महिने गॅप तुमचं पुन्हा कंटिन्यू 5 महिने करण्यात येणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. राहिला विषय पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांचा की जे विद्यार्थी तुकाराम बाबा आणि इतर जे लोक आहेत म्हणजे जी आपले नेतृत्व म्हणून काम करतायत, त्यांनी ज्या वेळेला विद्यार्थ्यांना भेटीसाठी काम करण्यासाठी गेले तर त्यांना त्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्याचे कुठेतरी कमीपणा दिसलेली आहे आणि त्यामुळे हे नेतृत्व कधीतरी आपल्यापासून दुरावेल आणि आपला जो विषय आहे तो घेणारा एकही व्यक्ती राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, जी युवा कार्य प्रशिक्षणार्थी संपूर्ण महाराष्ट्रात आहे त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जो काळ आपला जो 5 महिने काळ वाढलेला आहे हे तुकाराम बाबामुळेच वाढलेला आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. म्हणून त्यांना साथ देणं हे आपलं काम असणार आहे. त्यांनी ज्या ठिकाणी भेटायला तुम्हाला आले त्या ठिकाणी रिस्पॉन्स देणं हे आपलं काम आहे. नाही तर आपला नेतृत्व जर इथून निघून गेलं तर आपलं काही खरं नाही विद्यार्थी मित्रांनो. यासाठी आपला लढा हा कायमस्वरूपी एकत्र राहण्यासाठी कायम आपण जिंकावं, कायम आपल्यावर अन्याय होत आहे याला न्याय मिळावा यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे, एकजुटीने राहणं गरजेचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना हे परिपत्रक निघेल, जे विद्यार्थी अजूनपर्यंत जॉईन झालेले नाहीत म्हणजे शिक्षण विभागातील आस्थापनेतील, तर या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही जी आनंदाची बातमी असणार आहे त्या जॉईन होण्यासाठी पुढील 5 महिने असणार विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी जे पहिले 6 महिने आपण मेहनत घेतली त्याचसारखी मेहनत आपल्याला आता सुद्धा घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याकडे गत्यंतर नाही विद्यार्थी मित्रांनो. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.